एआय जॉब खातो असं सगळे म्हणतात, पण रिअल प्रॉब्लेम वेगळा आहे. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. खरं तर एआय जॉब खात नाही, तो नवीन जॉब क्रिएट करतोय. प्रश्न हा आहे की त्या लेव्हलचं ट्रेनिंग सगळ्यांना मिळतं आहे का? कालच ओरॅकलची मोठी न्यूज आली. 2026 मध्ये असे अनेक ले ऑफ झालेत. काम नाही म्हणून जॉब जाण्यापेक्षा काम वेगळं म्हणून जॉब जास्त जातात आहेत. याचा इम्पॅक्ट भारतात सुद्धा दिसणार आहे. भारतामध्ये फ्रेश ग्रॅज्युएटसाठी एआय मुळे एंट्री लेवलचे जॉब खूप कमी झालेत. युएसए मध्ये इतके ले ऑफ होतात तर बरेचसे जण इंडियामध्ये मूव्ह होत आहेत. त्यामुळे एक्सपिरियन्स लोक जास्त आहेत इंडियामध्ये आता. त्यामुळे सुद्धा जे फ्रेश ग्रॅज्युएट आहेत त्यांना जॉब मिळायला कठीण जाणार आहे. हा युथ अनएम्प्लॉयमेंटचा जॉब बघा. भारतात ग्रॅज्युएट लोकांची कमी बिलकुल नाहीये, परंतु परफेक्ट ट्रेनिंग मिळालेले लोक किती आहेत? ग्रॅज्युएट झालेले लोक 40 ते 50%. एआय साठी तयार लोक फक्त 10%. प्रॉब्लेम एआय नाही, प्रॉब्लेम स्किल गॅप आहे. एआय डेफिनेटली अनेक जॉब क्रिएट करतोय, परंतु सगळ्यांसाठी नाही. खरं तर भारताने आता शाळा आणि कॉलेजेस मधला सुद्धा एआय ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे, म्हणजे पुढची पिढी ही एआय मार्केटसाठी तयार राहील. कारण नवीन जॉब क्रिएशन हे मोस्टली एआय जॉब मध्ये आहे. आणि त्यासाठी आपलं भारत तयार आहे का? एआय हा नक्कीच पूर्ण जॉब मार्केट बदलतोय. इंडिया तयार आहे का? तुम्हाला काय वाटतं? एआय फ्युचर आहे की डेंजर? तुम्ही हे सगळं मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.